पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरुवे नमः। गुरु शिष्याला म्हणू लागलेले आहेत की मनामध्ये कुठलाही संशय न धरता अनन्य भक्तीनं गुरुची शुद्ध चित्तानं सेवा करावी। श्री गुरु चरणाच्या ठिकाणी सादर व्हावं, सेवा करावी। कपट, दंभ, अविचार यांचा समूळ त्याग करावा। नित्य नेमानं सद्गुरूंना साष्टांग नमन करावं। सद्गुरूची आज्ञा प्रमाण मानून गुरुपदावरती तन मन धन शिष्यानं अर्पण करावं। ब्रह्मात्म भावानं सेवा करावी। अभेद सात स्वरूपता जी आहे, निसंग बोध हा संदेह रहित शिष्य असावा। गुरुचरणाशी सदा लीन असावा। देव, ब्राह्मण, विद्वान, संत, महात्मा, साधुजन यांना भावयुक्त अंतकरणानं वंदन करावं। वेद शास्त्रावरती पूर्ण विश्वास असावा। वेद विहित असं वेदानं सांगितल्याप्रमाणे आचरण करावं। सर्व क्रम ब्रह्म अर्पण करावं। फलाची इच्छा टाकून द्यावी। फल इच्छा ही अखिल कर्माची आणि म्हणून ती अवश्य तिचा त्याग करावा, तरच अंतःकरणाची शुद्धी होईल। चित्तशुद्धी झाल्या वाचून काहीच साध्य होत नाही। वेद महावाक्यार्थाच्या ठिकाणी सावध असावं। मुख्यत्वाकरण अनादि वेद प्रणित तोच सद्धर्म सुहित म्हणून वर्ण श्रमाश्रम कर्म वेदोक्त असावं आणि चित्त शुद्ध करावं। अन्य कर्म निंद्य। सनातन वेद हा प्रतिपाद्य आहे आणि स्वधर्म हाच आद्य आहे, म्हणून तेच कर्म वंद्य असं आचरण करावं। पाखंड सगळं टाकून द्यावं। वेदांत सिद्धांत ते ऐकावे आणि आपल्याला जर नाही कळालं तर एखादा सद्विद्वान जो कोण असेल त्याला ते अवश्य विचारावं। श्रुतीचा अर्थसंपन्न ब्रह्म अनुभव, दृढ बोधशक्ती, क्षमा अंतकरणामध्ये असावी। सद आचार असावा। इंद्रियावरती विजय प्राप्त करावा आणि त्यालाच सद्विद्वान असं म्हटलं जातं। मग तो ब्रह्मचार्य असो किंवा गृहस्थी असो किंवा संन्यासी असो, अगर भिक्षाहारी असो, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असा तू दयाळू असतो। श्री गुरुस्वामी अशा पद्धतीनं उत्तम तपस्व्यांची जी गुहा आहे त्या गुहेमध्ये विश्रांतीसाठी आत्माराम स्वामी समर्थ पोचले गेलेले आहेत। हिमाद्रीवरती अत्यंत शीत अशा त्या गुहेमध्ये त्या सर्व यतींनी, साधू संन्याशांनी अग्नी सतत तेवत ठेवला गेलेला आहे। गुहेच्या द्वाराच्या ठिकाणी पाषाण लावला गेलेला आहे आणि ते गुहेचं दार बंद केलं। गुहेच्या आतमध्ये विवर अतिशय सुंदर शोभायमान, अतिशय सन्मानानं नृसिंह सरस्वती म्हणजे स्वामी समर्थांना बसवलं गेलेलं आहे आणि सगळे तपस्वी दोन्ही हात जोडून स्वामींना म्हणू लागलेले, हे स्वामी आपण फलाहार करावा। गुहा अतिशय सुशोभित शुद्ध एकांतवास योग अभ्यासासाठी निरुपाधिक उपयोगी असं त्याच्याभोवती फुलांच्या वेगवेगळ्या बागा, सुंदर स्वच्छ असं जवळच असलेलं पाणी, घनदाट असा फुलांचा सुगंध येणारा रोगनाशक असा सुगंध, लहान थोर अशी झाडं त्या गुहेच्या भोवताली आहे। मैलागिरी चंदनाचा सुवास आहे। चंपक, बकुळ जातीची वेगवेगळी अशी फुलं आहेत आणि त्या पर्वतावरती बहुरंगी शोभा, कदंब आहे, मोगरा आहे, केतकी आहे, पुन्नाग आहे, मालती आहे,
जशी इंद्रसभा असावी अशा पद्धतीचं ते वन, भस्मधारी, अंगाला भस्म लावलेले, जटायुक्त, ज्यांनी अंगामध्ये लंगोटी घातलेले असे भाग्यवंत, दुसऱ्याला कसलाच उपद्रव नाही असे अतिशय पवित्र आणि शुचिर्भूत, सदा शांत तपस्वी, आणि त्यानंच त्या तुंब्यामध्ये स्वच्छ भरलेलं पाणी आहे, कंदमुळं आहेत आणि फळं आहेत, स्वामींच्या पुढे ठेवले गेलेले आहेत, आणि जे रुचेल ते त्याचा आपण फलाहार करा, जलप्राशन करा असं म्हणू लागलेले आहेत. स्वामींनी फळ आहार घेतलेला आहे, पाणी प्राशन केलेलं आहे, आणि मग एवढं झाल्याच्या नंतर मग हरी कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. आणि अतिशय नम्र भावानं सगळे जे जती साधू यती आहेत ते मृदू वचनानं बोलू लागलेले आहेत. त्यावेळेला स्वामी समर्थ सांगू लागलेले आहेत, सर्व अहंकार लज्जा त्याग करा, देवाधिदेव त्याला जाणा, योगाभ्यास आत्मकार्यासाठी पुष्कळ उपयोगीचा आहे. तेव्हा ते सगळे यती साधू समर्थांना सांगू लागलेले आहेत की आम्ही प्राणायाम केलेला आहे, आम्ही समाधी योग केलेला आहे, शास्त्रविहित आम्ही वागलेलो आहे, सकळ भोगाचा त्याग केलेला आहे, वर्षानुवर्ष आम्ही अभ्यास केला, पण आमच्या मनाला अजून काही हे स्वामी समाधान लाभलेलं नाही. आमच्या सगळ्यांचं मन हे तळमळीत आहे, आणि म्हणून आपण आम्हाला बोध करावा. आम्ही अनेक महात्मे शोधले, त्यांची सेवा केली गेलेली आहे, त्यांनी संकल्प सांगितले गेले, पण निर्विकल्प परब्रह्म स्वरूप अद्यापपर्यंत आम्हाला कुणीच दाखवलं नाही. देहबुद्धीसाठी व्यवसाय करणारे, अष्टसिद्धीचा समुदाय, अहंकारांना उपाय सांगणारे, बाह्य रंग सांगणारे, संस्थान मठ प्राप्त व्हावं, आमची महंती व्हावी, आमची प्रतिष्ठा व्हावी, याच्यासाठी खटपट करणारे, आमची लोकांमध्ये प्रसिद्धी व्हावी याच्यासाठी प्रगट होणारे, आमचे पुष्कळ शिष्य असावे, प्रशिष्य बहुत असावे, आम्ही लोकपूजित असावे, आमचे उपदेश लोकांनी घ्यावे, सर्व लोकांनी आम्हाला नमन करावं असं अनेकांना वाटतं. आणि त्यांचा थोडासा अपमान झाला तर मग रागानं दुसऱ्याची मान सुद्धा तोडण्यासाठी ते उद्युक्त होतात. मान अपमानानं भरले गेलेले, मनामध्ये घट्ट विषय वासना, वर वेदांताची रचना पंडितपणानं व्याख्यान करतात, ते केवळ पोट भरण्यासाठी. फाल्गुन महिन्यामध्ये बोंबीच्या दिवशी जसे लहान मुलं बोंब मारतात तशा पद्धतीने या कलियुगामध्ये वेदांती भासू लागलेले आहेत. शुष्क हृदय, कोरडं हृदय, बहिर्मुख वृत्ती, अंतःकरणामध्ये मात्र स्त्री आणि धनाचा जप, कीर्तन पुराण वाचतायत, तिळे माळा बहुवेश धारण करतायत, अंगारे धूप दोरे, आणि अशा पद्धतीने लोकाला नादी लावतात, वरची विरक्ती दाखवतात, अंतःकरणामध्ये अत्यंत विषयासक्ती, लटक असा असणारं पंथ, ज्ञान, भक्ती, आणि मग मुक्ती कधी मिळायची असे काम मधांध बाष्कळ, पोपटासारखे वाचाळ आशांचा संग स्वप्नामध्ये सुद्धा कधी होऊ नये असो आमचा सुदैव योग आला. आणि म्हणून हे स्वामी आपलं दर्शन झालेलं आहे. त्याच्यामुळं संत गुरु यांना नमस्कार करून अनन्य भावानं शरण झालेले आहोत. सहज स्थिती, स्वस्वरूपता ही नित्य शिष्याने अर्पण करावी असा नियम आहे. आम्ही आपणा शरण आलेले आहोत, आम्हाला स्वस्वरूप दाखवा अशी ते साधू यती स्वामी समर्थांना, नृसिंह परमहंसांना विनंती करू लागलेले आहेत. त्या सर्व यतींची, साधूंची अशी विनंती ऐकलेली आहे. त्यांच्या मनातलं विशुद्ध मानस स्वामी समर्थांनी ओळखलेला आहे. आणि त्याच वेळेला नृसिंह परमहंस
उल्हासानं बोलू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत, तुम्ही विरागी ब्रह्मचारी ब्रह्मविद्येचे अधिकारी आहात, तुम्ही परब्रह्म साक्षात्कारी व्हाल. याच शरीरातून तुम्हाला क्षणाचाही विलंब न लागता तुम्ही परब्रह्म साक्षात्कारी व्हाल. पंचकोशांतरी या गुहेमध्ये अखंडात्मा महान हा सूक्ष्म विचारानं हृदयामध्ये सच्चिदानंद स्वरूप म्हणून वास्तव्य करतो आहे. जो जो विषय दिसतो आहे तो तो अशाश्वत मिथ्या आहे. तद्दृष्टा अस्थिभाती प्रिय स्वस्वरूपात्मा आपणच आहोत. सर्वज्ञ दृष्टा सर्व साक्षी अंतर्बाह्य सर्व निरीक्षे असा ब्रह्मज्ञानानं लक्ष्य विवेक अलक्ष्याला लक्ष होणारा प्रत्यक्ष. इथं मुख्यत्वे देहांकृती जी आहे ती बाह्य जड दृश्य मनोवृत्ती आहे. वासनेचा निश्चितपणानं त्याग करून आपल्याच हृदयामध्ये स्वस्वरूपाला पाहावं. समूळ देह अभिमान गळून जावा. पदार्थ विषयाचं जे भान आहे ते सुटून जावं. जसं ओकारी केलेलं ओकलेलं अन्न पुन्हा कोणी भक्षण करत नाही त्या पद्धतीनं समूळ देह अभिमान सोडून द्यावा. पुन्हा त्याला जवळ येऊ देऊ नये. मनोबुद्ध्यादी कुवृत्ती जी आहे आपल्या जवळ उद्भवली गेलेली आहे आणि आपणास ती दिसती आहे. त्यापेक्षा आपण भिन्न आहोत. घागरीमध्ये दिसणारं आकाश हे जसं घागरीपासून वेगळं आहे त्या पद्धतीनं स्वतः सिद्ध ज्ञान घन आत्मा हा निशंक आहे. देही असून देहव्यापार आपणच विवेक चतुरांनी पाहावा. देहेंद्रियाला स्पर्श विकाराचा स्पर्श न होता निर्विकार निजात्मा जो आहे त्याला आपण जाणावं. हा स्थूल देह हा मांसमय आहे. सूक्ष्म देह हा वासनामय आहे. कारण देह हा अज्ञानमय आहे. असे देहत्रय आहेत. या तीन देहांचे व्यवहार असत जड दृश्य विकार. आत्माच निर्विकार आहे आणि तोच आत्मा आपण आहोत. देहाच्या तीन अवस्था जागृती सुसुप्ती आणि स्वप्न. आणि म्हणून जीव संज्ञा अभिमानी आहे. जागृत स्वप्न सुसुप्त्यादी प्रपंचामधील आहेत. प्रकाशक हा ब्रह्मात्मा साक्षात्कारी आहे. तोच प्रत्यक्ष मी आहे हे जाणून बंधन मुक्त व्हावं. स्वसंकल्पवशात बद्ध निसंकल्पानं मुक्त शुद्ध संकल्प विकल्प प्रबुद्ध जाणून स्वतः सिद्ध आत्मा आहोत. मूळचे तुम्ही ब्रह्मात्माच आहात आणि ब्रह्मात्मा मी आहे असं म्हणताना तुम्ही का म्हणून भीता? तुम्हाला भिण्याचं काय कारण आहे? भूत एखाद्या स्वकल्पनावश तुम्ही ते भीत आहात आणि म्हणून तुम्हाला अधःपतनाला का विनाकारण जायचं आहे. भूत अंगामध्ये आलेला एखादा ब्राह्मण तो म्हणतो की मी अंतज आहे. वेदोक्त धर्मी ब्राह्मण वंश पण खोटं म्हणतोय की मी अंतज आहे. किंवा एखादा वायूचा प्रकोप वाऱ्याचा प्रकोप झाला आणि भलतीच बडबड करू लागला. एखादा झोपेमध्ये बरुळू लागला ओरडू लागला तर ते काही खरं नसतं. आणि म्हणून स्वप्रतिबिंब पाण्यामध्ये एखाद्यानं स्वतःच बघितलं आणि तो म्हणू लागलेला आहे मी बुडालो बुडालो बुडवलो मला कुणीतरी वर काढा. पण तो मात्र बुडालेला नसतो. तशी अवस्था ती सर्व कल्पना आहे. ती कल्पना सर्व टाकून आत्मा हा सनिष्कर्ष आहे. जे खोटं आहे कल्पित आहे दृश्य आहे जड आहे अविद्या कल्पनेनं माजिवलेलं बंड आहे. त्याच्यामुळं जन्मप्रवाहामध्ये बुडून दंड भोगावे लागतात. म्हणून हे कल्पना थोतांड आत्मघातक द्वाड वितंड पूर्ण ब्रह्म आत्म साक्षात्कार अखंड आहे. आणि त्याच पूर्ण ब्रह्म साक्षात्कारानं या सर्व जे खोटं आहे त्याचं निर्मूलन करावं. ब्रह्मज्ञानाचं मुख्य तत्व
स्वात्मानुभव आहे, विशुद्ध सत्व आहे आणि ज्याच्यामुळं विकल्प तिथं संपला गेलेला आहे. जीवनमुख पुरुष तेच आहेत. सर्वं खलु इदं ब्रह्म सत्य ज्ञान मनंतम ब्रह्म निरामयम सोहम ब्रह्म. तेच आपण आहोत. शास्त्रदृष्टी, गुरुवाक्य प्रचिती आणि तिसरी आत्मप्रचिती निश्चित विधी प्रकारानं जे अनुभवतात तेच भवबंधमुक्त होतात. अस्ति म्हणजे आहे, भाती म्हणजे प्रकाशतो आहे आणि प्रिय म्हणजे आवडता आहे आणि माझा मीच माझ्यासाठी आहे. आपल्याकरता सर्व प्रिय बृहदारण्ये मंत्राभिप्राय वेदामध्ये जे सांगितलेलं आहे तेच आत्मश्रेय सत्यपणी हेच आहे. म्हणून अस्ति भाती आणि प्रिय रूप म्हणजे आहे, प्रकाशित आहे आणि मीच आहे आवडता असा ब्रह्मस्वरूप आत्मा मीच आहे. हे महावाक्यार्थजन्य निर्विकल्प निशंक होऊन आपणच ब्रह्मस्वरूप आहोत हे अभ्यास करावा. वेद महावाक्यार्थ जन्य ज्ञान जे आहे ते ब्रह्मांकारांतकरण वृत्ती मन झालं पाहिजे. याच्यासाठी अज्ञान नाशार्थासाठी वृत्ती व्याप्ती अपेक्षित शास्त्रवचन अभेद असं ब्रह्मात्मानुसंधान आणि फलव्याप्ती निरसून ते प्राप्त करावं. ब्रह्मवार्तेमध्ये अतिशय कुशल ब्रह्मवृत्ती विन सगळं फळ हे व्यर्थ आहे. आणि म्हणून पोट भरण्यासाठी जी बडबड आहे, जे शब्दजाळ आहेत ते काही कामाचे नाहीत. ते बाष्कळ आहेत. संसार भोग व्यवधान आहे आणि तेच निशेष असं विषयभान निघून गेल्याच्या नंतर वासना क्षय झाल्यानंतर मन स्वाधीन होतं आणि मग शुद्ध मन असेल तरच ब्रह्मविद्या प्राप्त होईल आणि अज्ञान जे आहे ते नासलं जाईल, अविद्या संपली जाईल. गुरुची कृपा मोक्ष सौख्य निशंक असा त्याला प्राप्त होईल. ब्रह्ममयी वृत्ती विना निमिषार्ध एक क्षण सुद्धा जाणार नाही. ब्रह्मादी सनकादी विचक्षण योगी हे पूर्ण अभ्यासी झाले. विषयामध्ये मनाचा अवसर किंचित सुद्धा एक क्षणभर येऊ देऊ नये. सहज तिशी स्थिती ब्रह्म साक्षात्कार असा निरंतर अभ्यास व्हावा. आणि म्हणून शरीर प्रारब्ध कर्मक्षय तोवरच आत्मानुसंधान अक्षय श्री गुरु हरी भक्त प्रिय असं अभय साधून असावं. स्वामींच्या मुखातून वेद संमत ऐकून बोध परमामृत तपस्वे चैतन्यकार चित्त झालेला आहे आणि त्या तपस्व्यांना स्वामींचा तो उपदेश त्याच्यामुळं समाधी लागली गेलेली आहे. समर्थ कृपा झालेली आहे. समर्थांनी निरूपण केलं आणि तेच परमाद्वैत समाधी अखंड सच्चित सुखामध्ये सगळे तपस्वी लीन झालेले आहेत, बुडून गेलेले आहेत. जिथं असंदेह वृत्ती अजिबात राहिली नाही, संसार जन्म मरण व्याधी सर्व सुटून गेले. नित्य स्वस्वरूपाची आनंद गोडी निर्विकल्प समाधी आवडीने लागली गेलेली आहे. पूर्व सुकृत जोडलं गेलेलं आहे आणि म्हणून हे शक्य झालेलं आहे. सुखानं उदंड प्रपंच आहे आणि ती सर्व सौख्य नाशिवंत सच्चिदानंद ब्रह्मसुख निश्चित अविनाशी बृहद एकच आहे. एकच व्यापक ब्रह्मसुख आहे. त्याच्या विना अवघे महद दुःख आहे. आणि म्हणून क्षणिक क्षयी सुखात जे रमतात ते अज्ञानी असतात. तपस्वी हे गुहेमध्ये बसले गेलेले आहेत. समाधी अवस्थेमध्ये स्वामी समर्थांचा उपदेश ऐकत आहेत. एवढ्यामध्ये त्या गुहेच्या दारामध्ये दोन वाघ
तिथं येऊन बसलेले आहेत. कुणालाही ते उपद्रव करत नाहीत, पण अतिशय उग्र असे ते पशु असून सुद्धा तिथं येऊन बसले गेलेले आहेत. तटस्थपणानं स्वामी समर्थांचा बोध ऐकू लागलेले आहेत. पूर्वी ते परोक्ष ज्ञान असणारे पण उन्मत्त असे होते, पंडित मन्य होते. शापानं त्यांना त्या वाघाच्या मध्ये जावं लागलेलं होतं, पण सुसंस्कार मात्र मनामध्ये होता. संत गुरु ब्राह्मण देव त्यांनी गर्वानं धिक्कारलेले होते. दुसऱ्यांचा सतत पराभव करायचा आणि विद्येचा मद त्यांच्याकडे होता. तपस्वी ब्रह्मसुखात निमग्न, त्यांना काहीही देहभान राहिलेलं नव्हतं. 2 प्रहर रात्र झालेली, मध्यरात्र झालेली आणि त्याच वेळेला समर्थ त्या वाघांना बोलू लागलेले आहेत. अंतरसाक्ष दिगंबर दत्त त्या वाघांना बोलू लागलेले आहेत. का हो पंडित, अंधारामध्ये कोपऱ्यात कशासाठी बसलेले आहात? सेवक जनयुक्त चामर छत्र हत्तीवरती ग्रंथशास्त्र भरून तुम्ही देशोदेशी विजयपत्र आणण्यासाठी फिरत होतात आणि लोकांच्याकडून विजयपत्र तुम्ही बळजबरीनं लिहून घेतली. तुम्ही पुष्कळ विद्वज्जनांचा अपमान केला, साधू संतांचा अपमान केला, विद्या गुरुला बहुत प्रकारानं कष्टविलं. तुम्ही पंडित ब्राह्मण असून सुद्धा सद्धर्माचं खंडन केलं. अधर्म जीत मंडन असं भांडण ब्राह्मणासंग केलं. देव गुरु वेद आणि ब्राह्मण यांचा शाप तुम्हाला लागला आणि अखंड पाप तुमच्या हातून घडत गेली. त्या योगानं तुम्हाला या उग्र अशा पशु योनीमध्ये, वाघाच्या योनीमध्ये तुम्हाला जावं लागलं. विद्येचा मद, धनाचा मद, सत्तेचा अधिकाराचा प्रमाद, श्रीमदांध उन्मात्त, आणि त्याच्यामुळं तुम्हाला हे अतिशय दुःख भोगावं लागलं. योगीश्वराच्या दर्शनाने हितकारी त्या वाघांना स्वामी समर्थाच्या उपदेशानं वाचा फुटली गेलेली आहेत. नृसिंह सरस्वतींच्या समोर आलेले आहेत आणि त्यांच्या पायावरती लुळू लागले. जय जय हो नृसिंह मुनिवरा, जय जय हो जगदीश्वरा, जय जयाजी दयासागरा, आमच्या मुडाचा उद्धार करा हे प्रभुराया. जय जयाजी ज्ञान प्रकाशा, जय जय हो गुरु योगीशा, जगत पावना अविनाशा, आम्हाला या पापातून मुक्त करा. जय जय विधी हरिहरा, जय श्री गुरुदेव दत्त दिगंबरा. श्री स्वामी समर्थ चराचरामध्ये व्याप्त भरलेले दत्तावतार अवधूत मूर्ती, सत्य प्रकाशक चित स्फूर्ती, अखिल ब्रह्मांडांतर बाह्य वृत्ती, अशा वृत्तेमध्ये असलेला जगदात्मा वेद शास्त्र पुराण नित्य तुमचा महिमा गातायत. देव योगी मुनिजन यांची विश्रांती आणि त्यांनाच परमधाम पूर्ण ब्रह्म सनातनाची प्राप्ती करून देणारे हे स्वामी समर्थ, तुमचा महिमा अनंत अपार आहे. लीला विग्रही निरंतर, अगम्य अशक्य आम्ही पामर आहोत. आम्ही आपलं काय वर्णन करावं हे समर्था. तुमच्या दर्शनानं, तुमच्या बोधानं आम्हाला वाचा फुटली गेलेली आहे. आम्ही मुके पशु, पण धन्य धन्य आपली कृपा आहे हे जगतपिता. आपणच आम्हाला वाचा फोडली गेलेली आहे आणि म्हणून आम्ही बोलू लागलेलो आहेत. तरी सर्व आमचा आता अवहेर करू नका. तुम्हीच आमचे मायबाप आहात आणि आमचा अंगीकार करून या भवसागरातून आम्हाला पार करावं. अविद्याभिमान जो आहे त्याचा त्याग करून लीन चित्त झालेला आहे आणि श्री गुरूंच्या पायावरती प्रेम भरायचं अंत करणार ते दोन्ही व्याघ्र लोळू लागलेले आहेत.
श्री समर्थांना त्यावेळेला त्यांची दया आली आणि मग समर्थांनी कृपेचा हात त्या वाघांच्या मस्तकावरती ठेवलेला आहे आणि श्री गुरु श्री स्वामी समर्थ करुणा सागर आशीर्वाद देऊ लागलेले आहेत। अविनाश क्षेत्री काशीमध्ये योगेच्या पोटी तुमचा जन्म होईल, ब्राह्मणाच्या कुळामध्ये जन्माला जाल आणि वेदांग परांगत व्हाल। कारण या पशुदेहामध्ये कोणत्याही पशुदेहातून गती प्राप्त होत नाही असं वेद आणि शास्त्र गर्जना करून सांगतात। पुनर्जन्म होऊ नये, मोक्ष प्राप्ती व्हावी याच्यासाठी फक्त मनुष्य जन्म आहे। 84 लक्ष योनी फिरल्यानंतर त्या 84 लक्ष योनीमध्ये जीवाला कधीही विश्रामता नाही। परम पुरुषार्थता फक्त मनुष्य जन्मामध्ये आहे। म्हणून श्रेष्ठ हा नरदेह आहे। मोक्षाचं द्वार हाच आत्मा आहे। सहज प्राप्त इह आणि परलोकाच्या ठिकाणी ईश्वरानुग्रहाला पात्र व्हावं असं वाघांना बोध केल्याच्या नंतर दिवस उगवला गेलेला आहे। सर्व पक्षी कुळ जागृत झालेले आहेत। कोकिळा पंचम स्वर आळू लागलेले आहे। पक्षी कालवा करू लागलेले आहेत आणि जे हरिदास हरिभक्त भगवन नामाचा गजर करू लागलेले आहेत। षट चक्र देवता ध्यान अजपा जप संकल्पून हंस सोहम स्वरूपाधिष्ठान हृदयामध्ये मुनिजन जपू लागलेले आहेत। गुरुद्वैताराधना प्राणायाम संयमन देवतादे विष्णू पत्नी नमन करू लागलेले आहेत। तेव्हा व्याघ्रांना नारायण सांगू लागलेले आहेत की हे जे तपस्वी आहेत यांच्या मस्तकाचं तुम्ही अवघ्राण करा आणि मग तुमचं समाधी उत्थान होईल। आणि मग त्या तपस्व्यांच्या मस्तकाला त्या दोन्ही वाघांनी हुंगलं गेलेलं आहे। तात्काळ त्यांची देहशुद्धी झालेली आहे आणि स्वस्वरूपानंदामध्ये रंगले गेले। प्रेमानं गुरुच्या पायावरती लोळू लागलेले आहेत, नमन करू लागलेले आहेत। आणि मग तपस्व्यांनी त्याच्यानंतर शौच मुखमार्जन विधीपूर्वक केलेला आहे, स्नान केलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वामींना स्नान घालू लागलेले आहेत। गुरु त्याच वेळेला सह्याद्रीच्या पायथ्याच्या ठिकाणी एक संन्यासी मौन्य रूप अतिशय उग्र असं तप करत होता। त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती की मला श्री दत्त महाराजांचं दर्शन व्हावं आणि म्हणून अनेक वर्ष उग्र अशी तपश्चर्या त्यानं केली। मनामध्ये तळमळ होऊ लागलेली आहे। मी एवढी घोर तपश्चर्या करतो पण मला मात्र दत्त महाराजांचं दर्शन एक वेळेला सुद्धा झालं नाही। त्याला कंटाळा आला, निराश झाला आणि म्हणू लागला गुरुचा मंत्रोपदेश हा कसा आहे, तो सुद्धा व्यर्थ गेलेला आहे। पुष्कळ कष्ट भोगले, मी महापापी आहे। अजामिळाचा उद्धार झाला पण माझ्या तपाचा काय उपयोग आहे, धिक्कार असो अशी तळमळ तो करू लागला। त्याच वेळेला दत्तात्रेय त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की हिमाद्रीवरती एक आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या समोर पहा, तिथं पुण्य गुहा आहे, तिथं दत्तात्रेय योगी वास्तव्य करत आहेत, तिथं तुला दर्शन होईल। असा स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्यानंतर तो जागा झालेला आहे। नित्यविधी सारून तो ताबडतोब आला। त्यानं आंब्याचं झाड पाहिलेलं आहे पण तिथं 2 भयंकर वाघ पाहिले। तो भयभीत झालेला आहे, अंग थरथर कापू लागलेला आहे। त्यावेळेला स्वामी समर्थ म्हणू लागलेले आहेत, का रे भीतोस, स्वप्न भ्रांती चेष्टा मस्करी आणि तस्कराची भीती याची चिंता करू नको। इच्छा श्रेयस्करी आता निर्धारण कर आणि मग दत्तात्रेय स्वरूप सगुण असं त्या भक्ताला स्वामी समर्थांनी दाखवलं। तपस्वी व्याघ्र ते वाघ यती साधू सगळेजण लोटांगण घालू लागलेले आहेत, वारंवार नमन करू लागले, म्हणू लागले आज आमचं मनोरथ पूर्ण झालं। दत्तात्रेय स्वामी समर्थ
आज आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, त्यांचं दर्शन झालं. बाल सूर्यासारखं तेज, शांत, गळ्यामध्ये फुलांच्या माळा आहेत, जटा आहेत, मुकुट आहे आणि फुलांच्या माळासहित अलंकाराने भूषित श्री दत्त गुरूंचं आज दर्शन झालं. अनंत जन्माचं सुकृत फळाला आलं. अद्भुत असं दत्त दर्शन ते प्राप्त झालं. आणि वाघाला स्वामी म्हणू लागले, पुण्यक्षेत्रामध्ये, काशी क्षेत्रामध्ये जन्म होईल त्यावेळेला पुन्हा मी तुम्हाला मुक्ती योग शोम स्वरूप दर्शन देईन. सद्गुरू तपस्व्यांना सांगू लागलेले आहेत की अद्वैत समाधी आता तुम्हाला प्राप्त झालेली आहे. तुम्ही क्षेम रूप, स्वस्थ रूप रहा पूर्वी सांगितल्याप्रमाणे. आणि संन्याशांना सांगून ब्रह्मस्वरूपानुभव घ्यावा. ब्रह्मविद्यातारक हाच संसार भवापासून मुक्त होणारा तो तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि मग तपस्व्याने आरती आणली, मनोभावानं ओवाळली, मंत्र पुष्पांजली प्रदक्षिणा करीत लोटांगण वारंवार घालू लागलेले आहेत. अशा पद्धतीनं ब्रह्मानंद मय त्रिभुवन देव विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले. उत्साह समारंभात आत्रीनंदन दत्त महाराज स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती तिथंच अंतर्धान पावलेले आहेत, गुप्त झाले. सर्वांना अतिशय आश्चर्य वाटलं. एकाएकी आनंद, विस्मय, धैर्य आम्हाला देऊन, कृत कार्य करून श्री गुरुवर्य गुप्त झाले. समर्थ गुरु महिमा अनंत आहे. आणि तोच गात असताना वेद शास्त्र सुद्धा थकले गेलेले आहेत. तेच श्री गुरु स्वामी लीलामृत स्वतः त्यांनी माझ्या मुखातून उदवलं. असं ग्रंथकर्ते ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य सांगू लागलेले आहेत. स्वस्ती श्री गुरु लीलामृत वेदशास्त्र पुराण संमत ब्रह्मनिष्ठ वामन विरचित सप्तमोध्याय गोढा इति श्री गुरु लीलामृती गुरु शिष्य संवादे सप्तमोध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.